हॅलो फ्रेंड्स, तर आज नारळ पाणी. नारळ पाणी खूप कॉस्टली आहे. तर मी बहुतेक 8 दिवसातनं एकदा, बाकी सीझन वाईज फ्रूट्स आम्ही नेहमी खात राहतो हेल्थसाठी. तर दीदी, नारळ पाणी कितीला आणलं ग? वय ग, 70 रुपयाला. तू तिथंच पिलं का? 70 रुपयाला एक नारळ पाणी. तर आठवड्यातनं एकदाच, बहुतेक 15 दिवसातनं आणलं असेल नारळ पाणी. तर कधीतरी ठीक आहे, नाहीतर सीझन वाईज फळं खूप स्वस्त असतात. तर असं नाही की नारळ पाणी पिलं आहे म्हणून बाकीचे फ्रूट्स, तर सीझन वाईज फ्रूट्स खूप स्वस्त असतात. तर ते आपण घेऊ शकतो हेल्थसाठी. आणि खरं आम्ही जसं डाएट, आता एवढी सर्दी वगैरे वाढली आहे, डाएट वगैरे व्यवस्थित फॉलो करतं तर आपल्याला म्हणजे ताप, थंडी असं काही प्रकार होत नाही आहे. थोडी एक्सरसाइज आणि छानपैकी डाएट फॉलो केला तर तर आपली स्वतःची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. कारण नेहमी घरच्या स्त्रीला घरातले कामं खूप असतात, पाण्यामधले भांडे घासणे, कपडे, सारखं पाण्यामध्ये म्हणजे कामं असतातच नाही का. तर त्यामुळे आपली हेल्थची काळजी आपण नारळ पाणी असं नाही की सर्दी म्हणून नारळ पाणी आपण थोडंसं बिंदास पिलं तरी चालतं, आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं. 70 रुपयाला आहे, पण छान आहे, मोठे. तर थोडीशी वर्कआउट, थोडंसं एक्सरसाइज, वर्कआउट आणि एक्सरसाइज. मेहंदी प्यार 70 रुपयाचं आहे, पण पक्का पैसा वसूल आहे. काय लागलं ग बाई माझ्या मला काळं ड्रेसला? मगापासून विचार करायले मी. असं थोडं बसून मी रिलॅक्समध्ये नाही, असं ग्लासमध्ये नाही ओतलं. स्वतःसाठी मी भरपूर वेळ देते. घरातले कामं आपल्याला देत नाहीत घरातले लोक, हे काम सांग ते काम सांग, बिलकुल नाही ऐकायचं. थोडं 10 मिनटासाठी मी असं बसले रिलॅक्समध्ये आणि मस्त नारळ पाणी एन्जॉय करते. हेल्थचा इश्यू आहे, कारण कोणी नाही असं बोलणार नाही का की बसा रिलॅक्समध्ये प्या चलत फिरत, बिलकुल नाही. तर ह्या सवयी आपल्याला सगळ्या तोडायच्या आहेत आणि आपल्यासाठी पण स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. तर फ्रेंड्स, मी असं ना डाएटचे म्हणजे डाएट म्हणजे असं नाही की जे आहे आपलं घरचं जेवण, जे आपले म्हणजे नाही का मोसममध्ये जे फ्रूट्स येतात तेच मी फॉलो करते. आणि थोडे हेल्थ. तर तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात? मी थोडे वर्कआउट, एक्सरसाइजचे वगैरे, खरं खूप फरक पडलेला आहे. तर आपल्या राहणीमानीमध्ये पण फरक पडतो, आपल्या हेल्थमध्ये फरक पडतो आणि ॲक्टिव्ह, नेहमी माणूस ॲक्टिव्ह राहतं. तर आळस हा प्रकार येत नाही आहे. तर कसे वाटतात व्हिडिओ? तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. फॉलो करा पक्का. हॅपीनेस एन्जॉय करायचं स्वतःमध्येच. स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. मी आज एन्जॉय करते नारळ पाणी. कॉस्टली आहे, पण मी खूप दिवसांनी आणलेलं आहे, तर मग खूप छान एन्जॉय करते. थँक्स गॉड. संपलं वाटतं आहे थोडं.